विठ्ठल 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 भरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय जनार्दन स्वामी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय माता की जय नर्मदा मैया की जय गोदावरी मैया की जय खल 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 हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी सदै धबला संविठ्ठलम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण संतांचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया चरण संताचिया. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतांसे रंजवू चित्तासे आपल्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केल्या स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. गजाननम भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारु भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वममजिभाग्रे सर्वविद्यां प्रदाभो. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाक्रन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. अतुलितबलधामं हिमशैलावदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिपरिभक्तं वातजातं नमामि. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामर्तण्डसमुतं तन्नमामि शनैश्वरं. नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः. नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्. नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवक झालो लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा हो स्वामी. तुकया देवा तुकया देवा
चरणा हो स्वामी तुकया देवा तुकया देवा तुकया देवा तुकया देवा हे शरण शरण एकनाथा पायाला ठेवीला माग पाहू गुण दोष चालो दास पाया शरण शरण एकनाथा पायी ठेवीला नका पाहू न दोष चालो दास पायाचा हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने अखिल गुणनिधान अकारण कारण करुणावरणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृपेने प्राणसंजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय विश्वगुरु स्वामी निवृत्तीनाथ दादा सद्गुरु जोग महाराज शांतीब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अगदीच द्वादश ज्योतिर्लिंगापैकी सर्वमान्य असणारं एक ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता पावलेलं घृष्णेश्वराचं हे जे स्थान आहेत वेरूळ स्थान, या वेरूळ स्थानाच्या अगदी सान्निध्यामध्ये आणि भद्रा मारुती जे आहेत उपासनेच्या दृष्टिकोनातून हनुमंतरायाची उपासनासुद्धा अतिशय श्रेष्ठ अशा पद्धतीची सांगितली जाते. अशा असणाऱ्या भद्रा मारुतीच्या सान्निध्यामध्ये अगदी 5 किलोमीटर 8 किलोमीटर अंतरावरती घृष्णेश्वर आणि भद्रा मारुतीचं स्थान आहेत. याच परमपावन सान्निध्यामध्ये या असणाऱ्या शूलिभंजन टेकडीवरती आमचे असणारे परमपूजनीय परमादरणीय हरिभक्तीपरायण श्री आव्हाड महाराज यांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ केलेला आहे. कालपासून प्रारंभ झालेला आहे. आजचा हा द्वितीय दिवस आहे आणि अशी द्वितीय दिवसाची सेवा परमपूजनीय श्री महाराजजी यांच्या आज्ञेवरून मज पामाराकडे आलेली आहेत. तदनिमित्ताने सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून हरिप्राप्तीचा उपाय कोणता आहे ते सांगणारा हा अभंग. विठ्ठल सध्याचा जो कालखंड आहे हा कालखंड अतिशय महत्त्वपूर्ण कालखंड आहे. याचं कारण असं आहे की ज्या कालखंडामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे हा कालखंड महत्त्वाचा याच्यासाठी की सध्याचा जो महिना आहे तो धोंड्याचा महिना आहे. कोणता महिना? धोंड्याचा, नाही का? मला वाटतं धोंड्याचा महिना म्हटला की जावई लोकांची चंगळ असते, नाही का? आणि सासरे बुवा सासवा ज्या असतात कडून कुथून त्यांना कार्यक्रम करावा लागतो, नाही का? मग तुम्ही म्हणाला असा हा धोंड्याचा महिना आमच्या काय कामाचा, नाही का? सज्जनो ध्यानात ठेवा, याचं नाव जरी धोंड्याचा महिना असेल, मलमास असेल, तरी याचं एक महत्त्वपूर्ण नाव असं, याला अधिक मास म्हणतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट याला पुरुषोत्तम मास म्हणतात, नाही का? भगवान पुरुषोत्तम जे आहेत, पुरुषामध्ये उत्तम, उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः 15व्या अध्यायामध्ये वर्णन केलेले. उत्तम पुरुषा तू अन्यः परमात्मा इति उदाहृतः, म्हणजे भगवान परमात्मा हे उत्तम पुरुष आहेत, त्यांना उत्तम पुरुष म्हटलं जातं. आणि अशा उत्तम पुरुषाची प्राप्ती आपल्याला करायची. पण उत्तम पुरुषाची प्राप्ती करत असताना याच्यासाठी, नाही का,
आपल्याला सुद्धा उत्तम व्हावं लागेल. आपल्याला धोंडा होऊन जमणार नाही. धोंडा म्हणजे दगड स्वरूप होऊन जमणार नाही आपल्याला, नाही का? तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. अशा स्थितीत राहून आपल्याला त्या पुराण पुरुषोत्तमाची असणारी प्राप्ती करून घेता येणं शक्य नाही. सज्जनो, ध्यानात ठेवा, या परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय मानवी जीवन सफल नाही. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये त्या परमतत्वाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी अनंत उपाय सांगितले गेलेले. त्या अनंत उपायापैकी आपण हे उपाय करत असताना अनेक अडथळे सुद्धा निर्माण होत असतात. मग या अडथळ्यांना जर दूर करायचं असेल तर याच्यामध्ये वावटाळामध्ये आरती करणं गरजेची गोष्ट आहे, बरं का? ध्यानात ठेवा. चौकडून झंझावात सुटलेला आहे आणि अशा झंझावातामध्ये आपल्याला आपली काय करायची आहे तर ती ज्योत पेटवायची आहे. एवढी सोपी गोष्ट नाही. सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे, मानवी जीवनाचं आयुष्य किती आयुष्य आहे? 100. नाही का? अल्प आयुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. या नावाने अतिशय अल्प आयुष्य मिळालेले. तसं 100 वर्ष काही कमी नाही, बरं का? ते भरपूर आहे, परंतु मात्र आपल्याला ते कमी वाटत असतं, बरं का? तसा जर विचार जर केला ना तर योग्य पद्धतीनं जीवन जगण्यासाठी 100 वर्ष खूप झाले, 50 सुद्धा खूप झाले, त्या ठिकाणी भरपूर झाले. पण ते आपल्याला कमी वाटत नाहीत. कारण का? आपल्या अंतःकरणात इतकी तृष्णा वाढलेली आहे, इतकी हाव वाढलेली आहेत. जगत असताना मनुष्य मरत मरत जगत असतो तरी सुद्धा त्याला मरावं वाटत नाहीत. हे सुद्धा मृत्यू लोकामधलं एक असणारं काय आहे, एक प्रकारचं उफराटच याला सुद्धा म्हणता येईल. सजनो, अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये अल्प आयुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, या न्यायाने 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये अर्ध तर त्या ठिकाणी झोपेमध्ये जात असतं. त्याच्यामध्ये बाल्यावस्था, बालपण गेले, नेनता, अज्ञानामध्ये ते जात असतं आणि मग तारुण्य दशेमध्ये विषयाची व्यथा असते. अशा कालखंडामध्ये भजन कधी करणार, त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. मग या कमी वेळामध्ये, नाही का, सध्याच्या मॅच किती ओव्हरच्या आलेल्या आहे? 20-20, बरोबर आहे की नाही? पूर्वीच्या 50 ओव्हरच्या होत्या, आता 20-20, नाही का? तसंच जीवनाचं झालेलं आहे. मग कमी कालखंडामध्ये आपल्याला त्या भगवत तत्वाच्या प्राप्तीसाठी लागणारं ज्ञान, त्या भगवत तत्वाच्या प्राप्तीसाठी लागणारं पुण्य, त्या भगवत तत्वाच्या प्राप्तीसाठी लागणारी तपश्चर्या अतिशय कमी कालखंडामध्ये करता यावी. अशा पद्धतीचा कालखंड जर कोणता असेल तर तो महिना म्हणजे हा असणारा अधिक मासाचा महिना. विठ्ठल विठ्ठल. हो, अधिक मासामध्ये अधिकस्य अधिकम फलम. ध्यानात ठेवा, या कालखंडामध्ये अगदी अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने अधिक महिन्यामध्ये तुम्ही जे काही कर्म कराल त्याची अधिक स्वरूपामध्ये फलश्रुती आपल्याला प्राप्त होत असते. मग अधिक महिन्यात जर पुण्य केलं तर अधिकस्य अधिकम फलम, नाही का? त्या पुण्याचा परिपाक म्हणजे शेअर मार्केट सारखं आहे, बरं का? हा कालखंड म्हणजे शेअर मार्केट सारखा आहे. तुम्ही इथं जर पुण्य केलं तर अधिकस्य अधिकम फलम, आणि मग पाप जर केलं तर त्याचा सुद्धा परिणाम अधिकस्य अधिकम फलम. पाप केलं तर त्याचाही परिणाम अधिक पाप होणार, आणि पुण्य जर केलं तर अधिक पुण्य होणार. मग काय करायचं? पुण्य करायचं का पाप करायचं? काय करायचं तर पुण्य करायचं. याचं उत्तर कोणी देईल? आपल्याला जीवनामध्ये पुण्य करायचं. सज्जनो, ध्यानात ठेवा, पण माणसाची प्रवृत्ती अशी आहे की तो स्वतःहून पुण्य करण्याच्या भानगडीत पडत नाही. मग कुठंतरी असा पुण्य न करणारा जो वर्ग आहे, नाही का, पुण्य न करणारा वर्ग आहे, अशा वर्गाला सुद्धा संत महात्म्यांनी काय केलं आहे? जागृत केलेलं आहे. एक प्रकारे पामराला सुद्धा संत महात्म्यांनी काय केले आहेत? जागृती दिलेली आहे. सज्जनो बघा,
आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुण्याच्या प्राप्तीशिवाय भगवत तत्वाची प्राप्ती होऊ शकत नाहीत. कारण का? भगवान परमात्मा सांगतात, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्याते एक, शुद्ध पुण्याते एक, शुद्ध पुण्याते एक. जयामध्ये जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि हे शुद्ध पुण्य आपल्याला आपल्या पदरात पाडायचं आहे. पण स्वबळावरती मनुष्य, जो सामान्य मनुष्य आहेत, तो त्या मार्गाला जात नाहीत. म्हणून एवढ्यासाठी तुमच्या आमच्या सारखे असणारे सामान्य जे आहेत, या सामान्यांना विशेष बनवण्यासाठी संत महात्मे काय करतात, तर आपल्या जीवनामध्ये आणि काही ना काही उपाय करत असतात. सज्जनो बघा, आपल्या जीवनामध्ये त्या भगवत तत्वाची प्राप्ती कशाने होईल याच्यासाठी विश्वमाऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या द्वारे मार्गदर्शन केलेलं आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी भावार्थ रामायणाच्या रूपाने मार्गदर्शन केलेलं आहे. एकनाथी भागवताच्या रूपाने आणि एकादश स्कंदावरची जी टीका आहे त्या रीतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांनी गाथेच्या रूपाने मार्गदर्शन केलेलं आहे. आता कोणतं पारायण चालू आहे? श्री गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, नाही का? या रीतीने परमतत्वाकडे जाण्यासाठीच आणि आपल्याला काय केलं आहे, हे संत महात्म्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु बहुसंख्य जो सामान्य वर्ग आहेत त्याचं लक्ष या धर्मग्रंथांकडे नाही. मग ते धर्मग्रंथांकडे आपलं लक्ष लागावं याच्यासाठी आमचे आव्हाड महाराजांसारखे जी महात्म्य मंडळी आहेत ती सुद्धा काय करतात, तर अट्टहास करतात. चला ओ चला, नाही का? कुठं पारायण ठेवलेलं आहे, तर ज्या परमपावन भूमीमध्ये नाथ बाबांना साक्षात्कार झालेला आहे, साक्षात्कार झालेलं हेच ते पवित्र स्थान आहे. याचं नाव शूलीभंजन, नाही का? इथं जर पाहिलं तर ही जवळच अतिशय सुंदर अशा पद्धतीची ही शिळा आहे. सजनो, ही शिळा सामान्य नाही. या शिळेमध्ये सुद्धा फार मोठी ताकद आहे, फार मोठी शक्ती आहे. जसं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी भंडारा डोंगरावरती ज्या शिळेवरती बसून भजन केलं, ती शिळा आपल्याला देहूला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी जिच्यावर भजन केलं, ती शिळा त्या देहूच्या पांडुरंगाच्या मंदिरात आपल्याला पाहायला मिळते. तसं नाथ बाबांनी ज्या शिळेवरती बसून साधना केली, ज्या शिळेवरती बसलेले असताना प्रत्यक्षात नागाने त्यांच्या मस्तकावरती, त्यांच्या शिरावरती काय केला होता, फणाव भरलेला होता. अशा अवस्थेमध्ये नाथ बाबांचं दर्शन एका शेतकऱ्याला झालेलं आहे. ती पवित्र शिळा आज आपल्या सानिध्यामध्ये, ते पवित्र स्थान, त्या स्थानावरती येऊन आपण स्थानापन्न झालेलो आहे. इथून जवळच देवगिरीचा किल्ला आहे. या देवगिरीच्या किल्ल्यावरती सुद्धा जनार्दन स्वामी महाराजांचं वास्तव्य आहे. त्याही सानिध्यामध्ये काही लीला घडलेल्या आहेत आणि या पवित्र असणाऱ्या स्थानावरती काही लीला घडलेल्या आहेत. अशा स्थानावरती अधिक मासामध्ये श्री गुरुचरित्राचं पारायण तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करतात. अर्थातच करविता व्रत अर्ध पुण्य जोडे ध्यानात ठेवा. हे व्रत आव्हाड महाराजांनी तुमच्याकडून करून घेतलं, अर्ध पुण्य त्यांच्या पदरात आहे. आणि मग काही मंडळी इथं आली आणि आल्यानंतर मग आता काही हे डोंगरावरतीच आहेत, इथं काही व्यवस्थाच होत नाहीत, चला घरी. आपणही जातो आणि दुसऱ्याला घेऊन जातो. तो मात्र काय करतो, आपणही नरकाला जातो आणि दुसऱ्यालाही नरकाला घेऊन जातो. बरं का, ध्यानात ठेवा. म्हणून या पवित्र सानिध्यामध्ये आपण आलेलो आहोत. या सानिध्यामध्ये आपल्याला भगवत तत्वाच्या प्राप्तीच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. आणि ध्यानात ठेवा, ज्या ठिकाणी संत महात्म्याने साधना केलेली आहेत ती तपस्थली सामान्य नसते. त्या तपस्थलीचं एक विशेष पद्धतीचं महत्त्व असतं. जसं पहा,
वर्णन केलेलं आहे. चरणीचे रज वंदी शूळपाणी धावत चालती मागे मागे, नामयाचे पाठी चाले केशराज लागावया रज चरणीचे. नामदेव महाराजांच्या पाठीमागे प्रत्यक्षात केशवराज म्हणजे पांडुरंग परमात्मा चालतात. कशासाठी? तर त्यांचे असणारे चरण रज रेणू आहेत नाही का, ते आपल्याला लागावे याच्यासाठी भगवान परमात्मा त्यांच्या पाठीमागे चालतात. शूलपाणी म्हणजे कोण? तर भगवान शिवशंकर परमात्मा हे काय करत असतात? त्यांच्या पाठीमागे चालतात. मग या असणाऱ्या पवित्र टेकडीवरती, या पवित्र पर्वतावरती नाथबाबांनी साधना केली. ती साधना करत असताना नाथबाबा ज्यावेळेस साधना करत असतील त्यावेळेस प्रत्यक्षात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, भगवान दत्तात्रेय आणि भगवान शिवशंकर परमात्मा, आता हे सर्व एक एक आहेत, पण ते सर्व नाथबाबाच्या पाठीमागे चालत असतील. म्हणजे या टेकडीला फक्त नाथबाबांचा स्पर्श झाला असं नाही, तर या टेकडीला भगवान शंकराचा स्पर्श झालेला आहे. या टेकडीवरती प्रत्यक्षात पांडुरंग परमात्मा सुद्धा या टेकडीवरती आलेले आहेत, चाललेले आहेत, आणि दत्तात्रेयाने सुद्धा या टेकडीवरती लीला केलेली आहे. अशा पवित्र सान्निध्यामध्ये आपण आलो आणि या पवित्र सान्निध्यामध्ये प्रत्येक क्षणाचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे. या असणाऱ्या पवित्र क्षणामध्ये, या असणाऱ्या पवित्र कालखंडामध्ये आजची सेवा परमपूजनीय महाराजांनी माझ्याकडे दिलेली आहेत. हे माझं सद्भाग्य आहे. कारण का? तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करतात, तुम्ही साधना करतात, त्याचं जर अधिक पुण्य तुमच्या पदरात आहे, तर मी सुद्धा कीर्तन करतो, याचं अधिक पुण्य माझ्या सुद्धा पदरामध्ये आहेत. म्हणून मी स्वतः सुद्धा काय आहेत? अतिशय भाग्यवान आहेत. जास्त वेळ बोलणार नाही, फक्त एक अर्धा तासामध्ये सेवा आपल्याला परिपूर्ण करायची. तुमचा जादा वेळ मी या ठिकाणी घेणार नाही. नियोजित वेळ आपली 6 वाजेची होती, परंतु आपल्याला मात्र जवळजवळ 7:20-25 झाले. त्यावेळी आपली कीर्तन सेवा प्रारंभ झालेली आहेत आणि म्हणून या दृष्टिकोनातून जादा वेळ तुमचा घेणार नाही. 6 ते 8 अशी आपली सेवा होती. अर्धाच तासामध्ये, कारण तुम्ही सर्व बहुश्रुत मंडळी आहात म्हणून जास्त न लांबवता अजून तुम्हाला भोजन करायचं आहे. तुमचा रोजचा नित्यनेम या ठिकाणी असतो. सकाळी लवकर उठावं लागतं, लवकर उठून तुमची काकड आरती असेल, इतर साधना असेल, आणि म्हणून या दृष्टिकोनातून फक्त अर्धाच तासामध्ये चिंतन सेवा समर्पित करतो. विठ्ठल विठ्ठल. हो सज्जनो, 84 लक्ष योनीपैकी आपल्याला परमतत्वाच्या प्राप्तीसाठी एकच योनी अतिशय महत्वाची आहेत. तिचं नाव आहे मनुष्य योनी. मतप्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. नाथबाबा सांगतात मतप्राप्ती लागोनी, भगवान परमात्म्याच्या मुखातले हे शब्द आहेत. मतप्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी, अर्थात भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच मनुष्य ही जी योनी आहेत, अर्थात 84 लक्ष योनीपैकी एकच असा दरवाजा आहेत की ज्या दरवाजामधून मनुष्य या असणाऱ्या जन्म मृत्यूच्या सापळ्यामधून, जन्म मृत्यूच्या चक्रव्यूहामधून बाहेर पडू शकतो. तो एकच दरवाजा, त्याला मुक्तीचं द्वार म्हणतात. ते मुक्तीचं द्वार म्हणजे मनुष्य योनी. विठ्ठल विठ्ठल. हो, आता आपल्याला ते जीवनामध्ये कळत नाहीत, हे मात्र आपलं काय आहे? दुर्दैव आहे. त्या ठिकाणी हे आपलं दुर्दैव आहे, ते आपल्याला कळत नाहीत. काय झालं? एक आंधळा, बरं का, एक आंधळा, आंधळी माणसं हुशार असतात, आणि एक राजाची नगरी होती. त्या नगरीला सभोवताली असा संपूर्ण कोट होता, आणि त्या असणाऱ्या नगरीमध्ये त्याचे काही पाहुणे राहत होते. म्हणून तो आंधळा पाहुणा म्हणून त्या गावामध्ये गेला. आता त्या नगरीमध्ये गेल्यानंतर एकच दरवाजा होता त्या नगरीला, आणि मग त्यानं काय केलं? बरोबर अगदी तिथून प्रवेश केला. अर्थात जुनी नगरी होती,
त्या कालखंडामध्ये तो राजा राहिलेला नव्हता आणि ते राज्य राहिलेलं नव्हतं, परंतु कोट मात्र त्या नगरीला जसाच्या तसा होता. हा आंधळा त्या गावामध्ये गेला आणि गेल्यानंतर रात्रीचा त्याने मुक्काम केला. मुक्काम केल्यानंतर आता येत असताना पाहुण्यांच्या बरोबर गेला, घरी त्याने मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी हा जो आंधळा होता, या आंधळ्याला काय करायचं होतं तर आपल्या गावी जायचं होतं. परंतु जात असताना नेमकं ज्या घरी हा गेलेला होता तिथले असणारी घरची जी मंडळी होती, तर त्यापैकी जो कुटुंबाचा चालक होता, करता होता, त्या सगळ्यांना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं आणि घरामध्ये एकच महिला त्या ठिकाणी होती. मग या आंधळ्यानं सांगितलं, काही काळजी करू नका, म्हटले तुम्ही तुमचं कामाला जा आणि मला या नगरीच्या बाहेर पडायचंय, माझं मी बरोबर, आणि मला काय करा, या भिंतीला लावून द्या, मी बरोबर त्या भिंतीनं काय करेल, दरवाजा आला की बरोबर बाहेर निघेल आणि माझ्या गावी मी निघून जाईल. ठीक आहे, ठरलं त्यानेप्रमाणे. दुसऱ्या दिवशी बाकीची मंडळी सकाळी गेली आणि घरामध्ये असणारी ती जी महिला होती, त्या महिलेने बरोबर या असणाऱ्या सुरदासजीला खाऊ पिऊ घातलेलं आहे त्या ठिकाणी आणि सांगितलं, हे बघ ताई, तू काही काळजी करू नको, मला तू काय कर, या फक्त भिंतीपर्यंत सोड. आणि जवळच, घराच्या जवळच ती भिंत होती. आता आंधळा काय झाला, त्या भिंतीला त्याने काय केलं, स्पर्श केला आणि केल्यानंतर चालायला लागला. चालता चालता त्याला माहिती होतं दरवाजा बरोबर येईल आणि दरवाजाच्या बाहेर पडल्यानंतर मी माझ्या गावी बरोबर जाईल. आता नेमका हा आंधळा त्या भिंतीला लागल्यानंतर पुढे गेला आणि गेल्यानंतर जिथं दरवाजा आला तिथं नेमका असा प्रसंग घडला की या आंधळ्याच्या डाव्या हाताला झाली होती खरूच, बरं. आणि नेमका तिथं गेला आणि गेल्यानंतर त्याला आली हाताला खाज. हाताला खाज आल्यानंतर त्यानं काय केलं, अनायासेच तो जो हाताला ज्या खाज आली होती तो असा हात धरला आणि ज्या हाताने त्या भिंतीला धरलेलं होतं तो हात काढला आणि आपला हात खाजवायला सुरुवात केली. परंतु याचं चालणं मात्र थांबलेलं नाही, हात चालतच राहिला आणि नेमकं जिथं याला खाज आली तिथंच दरवाजा आला, नाही का. मग दरवाजा आला आणि दरवाजा आल्यानंतर हा हात खाजावता दरवाजापासून पुढे गेला, हाताची खाज थांबली आणि पुन्हा यानं काय केलं, भिंतीला स्पर्श केला आणि चालायला लागला, नाही का. पुन्हा दुसऱ्यांदा नेमका त्याच दरवाजाजवळ आला आणि आल्यानंतर पुन्हा असाच प्रसंग घडला. दोनदा झालं, तीनदा झालं, सांगा. आता तो आंधळा त्या दरवाजाजवळ येतोय आणि आल्यानंतर त्याच्या हाताला खाज येते आणि तेवढ्यामध्ये त्याचा दरवाजा सुटतोय. तो आंधळा दुसरा तिसरा कोणी नसून आपणच ते आंधळे आहोत, बरं का, आपणच ते आंधळे. ध्यानात ठेवा, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी हा नरदेह आपल्याला दिलेला आहे. पण म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तोम्या विषय स्वार्थी लाविला. अरे हा नरदेह भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी दिला आणि त्या नरदेहाचा उपयोग आपण कशासाठी करतोय, तर विषयाच्या स्वार्थासाठी करतोय. याच्यामधून आपण विषय सुखाच्या पाठीमागेच धावतो आहेत. खऱ्या अर्थाने जोपर्यंत आपण विषय सुखाच्या पाठीमागे धावणार आहेत तोपर्यंत परमानंदाची प्राप्ती आपल्याला होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, मग जसा तो आंधळा पुन्हा पुन्हा त्या दरवाजाजवळ येतो आणि त्याचा दरवाजा सुटतो, तसं अनंत जन्मामध्ये आपण अनेक योनीमध्ये जातो आणि त्या योनीमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो, तो मनुष्य देह आपण काय करत असतो, विषयाच्या स्वार्थामध्ये लावतो आणि त्याचा परिणाम पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फिरतो. यालाच म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शेनम या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. या न्यायाने पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हे जे असणारं जन्म मृत्यूचं चक्र जे ते जीवाच्या पाठीमागे लागलेले. पंचदशिकार वर्णन करतात, नद्याम किटा इवावर्ता दावर्तांतर माशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्तीम. या न्यायाने तुकोबरा सांगतात, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, जन्म झाला फेरा, जन्म झाला फेरा. गणित नाही जिता तारा, गणित नाही जिता तारा, नाही जिता तारा. पडिलो आवर्ती भोरा बहु थोरा उळसिया, पडिलो आवर्ती भोरा बहु थोरा उळसिया. पडिलो आवती भोवरा बहु थोरा बसिया, पडिलो आवती भोवरा पडिलो थोरा बसिया. हो, आतापर्यंत
जन्म झाले याचं गणित नाही. मग आता तरी आपल्याला या मानवी देहामध्ये जन्म मृत्यूच्या पलीकडे जायचंय. याच्यासाठी उपाय काय? याच्यासाठी उपाय काय? सज्जनो, ध्यानात ठेवा, जन्म मृत्यूच्या पलीकडे जाण्यासाठी भगवान परमात्मा उपाय सांगतात. दैवी हिशा गुणमयी मम माया दुरतेया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे तांतरंती ते. सज्जनो, ध्यानात ठेवा, तुम्ही आम्ही एका नदीमध्ये काय होतो आहेत तर सारख्या गटांगळ्या खातो आहेत. कोणती नदी आहे ती? तिला भव नदी म्हणतात. कोणती नदी आहे ती? माया नदी तिला म्हणतात. माया शब्दाचा अर्थ या मासा जी नाही परंतु नसून जीवाला भासते तिचं नाव आहे माया. विठ्ठल विठ्ठल हो. आता बघा, वास्तविक जर पाहिलं तर माया नदी नावाची प्रत्यक्षात कुठेही नदी आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु जी नसताना सुद्धा भासते आणि जिच्यामध्ये मनुष्य काय करत असतो तर गटांगळ्या खात असतो. सज्जन बघा, ही जी माया आहे या मायेला उल्लंघून जाणं अतिशय कठीण आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात का पाडस वागूर करांडी का मुंगी मिळू ओलांडी तरी मायेची पैलथडी देखती जीव. जसं एखाद्या असणाऱ्या वाघुरीमध्ये सापडलेलं पाडस ते स्वबळाने बाहेर निघतं का? निघत नाही. त्याला ती वाघूर करांडता येत नाहीत, त्याच्यातून बाहेर पडता येत नाहीत. जर ते पाडस स्वतःच्या बळाने ती वाघूर करांडून आणि बाहेर येईल तरीच मायेची पैलथडी देखती जीव, तरच जीवात्मा या मायेच्या पलीकडे जाईल. बघा, मुंगी जी आहेत मुंगी ती मेरू पर्वताचं उल्लंघन करू शकते का? करू शकणार नाही. जर तिने ते उल्लंघन केलं तरच मायेची पैलथडी देखती जीव. याचा अर्थ जशी मुंगी मेरू पर्वताला ओलांडू शकत नाहीत, पाडस जसं वाघूर करांडू शकत नाहीत, तद्वत त्याच न्यायाने जीवात्मा स्वबळावरती परमतत्वाची प्राप्ती करू शकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून आपल्याला काय करायचं? जन्म मरणाच्या पलीकडे जायचंय. भगवान परमात्म्यानं सांगितलं, येत एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईलेच थडे सरले माया जाळ. सजनो, येथे एकच लीला तरले, एकच उपाय आहेत जे सर्व भावाने भगवान परमात्म्याची शरणागती करतात. नाही का? सर्व भावाने भगवान परमात्म्याची शरणागती करतात. मग सजनो, सर्व भावाने म्हणजे काय? लहान भावाने का? मोठ्या भावाने का? मधल्या भावाने का? थोरल्या काय? सर्व भावाने म्हणजे तया काया वाचा चित्त अंग देऊनिया तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिग महोदधिका गांग रिघाले जैसे. सर्व काही जे असेल ते काय करायचंय? आपल्याला भगवान परमात्म्याला अर्पण करायचंय. या स्थितीमधूनच मनुष्य जीवात्मा या माया नदीच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि म्हणून माया नदीच्या पलीकडे जाण्यासाठी सर्व भावाने भगवान परमात्म्याची शरणागती करायची हा प्रथम उपाय आहे. पण सज्जनो, ध्यानात ठेवा, माणसं देवाला सुद्धा फसवणारी काही मंडळी आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा जीवात्मा भगवान परमात्म्याला मातेच्या गर्भामध्ये असताना प्रार्थना करत असतो. काय प्रार्थना करतो? एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुरिताचे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी. आठवणी देह पायाचे चिंत, आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस. जीवात्मा देवाला प्रार्थना करतो, देवा एकदा फक्त या
गर्भाच्या फक्त बाजूला कर, तुला एक क्षण सुद्धा विसरणार नाही. आता खरं सांगा, उपस्थितांपैकी किती लोक असे आहेत की जे 24 तासापैकी किमान 12 तास देवाला विसरतच नाही? असे किती लोक आहे बरं? किती लोक 12 तास जे देवाला विसरतच नाही? वरती बोट करा बरं. हां, करा वरती बोट की महाराज आम्ही रोज 24 तासापैकी 12 तास देवाला विसरतच नाही. आहे एखादा पठ्ठ्या या ठिकाणी? अहो तुमचं जाऊ द्या, तुमची तर गोष्ट सोडून द्या. आमच्याच्यानं सुद्धा ते घडत नाही, तेव्हा तुम्हाला केव्हा घडणार त्या ठिकाणी? नाही का? आमच्याच्यानं म्हणजे आमच्यासारखे सामान्य कीर्तनकार तसे काही महात्म्य आहेत महाराज जीवनामध्ये, नाही का? आता आम्ही त्या गोदावरी गंगा मातेच्या परिक्रमेला गेलो. काय महाराज ते आमचे माणिक महाराज शास्त्री बाबा, काय ते मोठे कदम माऊलींची अवस्था त्या ठिकाणी, काय आमच्या त्या भास्कर बाबांची अवस्था, हां केवढी म्हणजे विशेष पद्धतीची अवस्था महाराज ह्या लोकांची. यांच्या जीवनामध्ये सतत एकच ध्यास, परमात्माचा दास. माणिक बाबा शास्त्रींचं पाहिलं, अगदी 2 वाजता 3 वाजता बाबा उठणार म्हणजे उठणार. आज 75-80 वय बाबांचं, 75-80 वय. या वयामध्ये 2 वाजता 3 वाजता 3 वाजेच्या तर पुढे कधीच ते उठणार नाहीत. 3 वाजेच्या आत उठणार, सगळा नित्यनेम गाथा ज्ञानेश्वरी सगळं वाचून मोकळं, आणि गाडीमध्ये बसताना सुद्धा सारखा बाबाचा जप चालू होता. ही अवस्था सामान्य नाही, आणि ही एका दिवसाची नाही, ही सततची अवस्था आहे. पण तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं जे आहेत त्यांना देवाचे 12 तास जाऊ द्या, निदान 6 तास, अरे जाऊ द्या 6 तास, निदान 3 तास तरी जाऊ द्या, 3 तास निदान 1 तास तरी नित्यनेम, 1 तास तरी. फार थोडे मंडळी निघतील या ठिकाणी. म्हणून सज्जनो, आपल्या जीवनामध्ये भगवत तत्वाची आणि आपल्याला आठवण राहिलेली नाही. देवाला फसवणारे लोक आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. एक थोडक्यात दृष्टांत सांगतो. काय झालं, एक गृहस्थ आणि असा म्हणजे याला जायचा, आपल्या त्याच्या कामावरती जायचा. जात असताना मध्यंतरी एक मोठ्या अशा पद्धतीचं सरोवर होतं, आणि त्या सरोवरामधून शॉर्टकटनं जाण्यासाठी आणि काय होता, त्या असणाऱ्या जलमार्गाने प्रवास करावा लागायचा. एक दिवस असं झालं, हा जलमार्गाने प्रवास करत असताना त्या नावेमध्ये बसलेला होता, म्हणजे त्या होडीमध्ये बसलेला होता, आणि होडीत बसलेला असताना नेमकं मध्यभागी ती होडी आली. सरोवर बरंच मोठं होतं, जसं आपण कुरुक्षेत्रावरती गेल्यानंतर केवढं मोठं सरोवर आहेत, नाही का? असं मोठं सरोवर होतं, आणि त्या सरोवरामधून जात असताना नेमकं मध्यभागी आणि ती होडी गेली, आणि नेमकं सोसाट्याचा वारा सुटला. अशी परिस्थिती निर्माण झाली. महाराज त्या गोदावरी गंगा मातेच्या परिक्रमेमध्ये सुद्धा गेल्यानंतर ज्यावेळेस राजमुंद्रीच्या पलीकडे यानम नावाचं स्थान आहे, या यानम नावाच्या स्थानामधून आपल्याला काय करावं लागतं, तर तो समुद्र उल्लंघन करावा लागतो. त्यावेळेस किती तास लागतात? नर्मदा परिक्रमेला 3.5-4 तास लागतात, पण इथं मात्र 11 तासाचा प्रवास आहे. किती? 11 तासाचा प्रवास आहे. 11 तास आपण समुद्र आणि ती असणारी होडी नाव, नाही का? मग एवढं, आणि त्यातल्या त्यात तो खवळलेला समुद्र, नाही का? त्याच्यासाठी माणसं बसतानाच लगेच सुरू होतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. असं नाही करणार, पण तिथं मात्र माणूस जप करतो, नाही का? एक नाव तिचा खर्च आहे 50,000 रुपये, आणि दुसरी जी नाव आहे तिचा खर्च आहे 80,000 रुपये, बरं का? आता त्या 50,000च्या नावेत पण जाता येतं, पण माणसं म्हणतात, भाऊ 30,000 वाढवा गेलेले चालतील, पण नाव मात्र कशी असावी? चांगली असावी, सुरक्षित असावी. मग ती थोडीशी मोठी नाव असते, आणि मग त्या नावेमधून तिच्यामधून 11 तास, दुसरी जर म्हटलं तर तिच्यामधून 15 ते 20 तास लागणार, बरं का? ध्यानात ठेवा. मग एवढा मोठा प्रवास, 11 तासाचा प्रवास, त्याच्यामध्ये माणसं काय करतात? भजन करतात. तसं तो खवळलेला समुद्र, तसं एक दिवस असं भयान अशा पद्धतीचं वादळ सुटलं, आणि वादळ सुटल्यानंतर ही व्यक्ती नेमकी नावेत बसलेली होती, आणि जास्त काही सीटं वगैरे नव्हते, हाच नावेमध्ये बसलेला होता. यानं देवाला प्रार्थना केली, देवा हे बघ, जर आज तुम्हाला या प्रसंगामधून जर सोडवलं ना, तर माझा जो बंगला आहे तो 1 कोटीचा बंगला आहे म्हटले, नाही का? 1 कोटीचा बंगला आहे त्या ठिकाणी. या बंगल्याचे जेवढे पैसे येतील तेवढे पैसे मी काय करेन, तुला अर्पण करून टाकेल. सगळे असणारे बंगल्याचे पैसे सगळेचे सगळे तुला मी अर्पण करून टाकेल.
असं म्हटल्यानंतर देवानं पाहिलं, बरं झालं आपल्याला काहीतरी नवस केलाय, आणि म्हणून देवानं ते वादळ शांत केलं. आणि वादळ शांत केल्यानंतर सुखरूप पोहोचला, आणि पोहोचल्यानंतर इकडं आला, आणि आता त्याला जीवावर आला आता वचन पाळायचं नाही का. आपण तर देवाला सांगितलं सगळे बंगल्याचे पैसे मी तुला अर्पण करीन. मग असं म्हटल्यानंतर नवस तर असा केलेला आहे, तर नवस तर फेडल्याशिवाय पर्याय नाही. तो अहोरात्र डोकं चालवला, काय करता येईल म्हणजे बंगला वाचवता येईल, बंगल्याचे पैसे वाचवता येईल. त्यानं सुपीक युक्ती केली बरं का, त्यानं सुपीक युक्ती केली. त्यानं सांगितलं, हे बघा मी आज हा बंगला विकायला काढलेला आहे. दौंडी पिटून दिली, पेपरला बातमी देऊन टाकली, आणि एजंटला सुद्धा सांगितलं माझा बंगला विकायला काढलेला आहे. आले बंगला पाहायला. बंगला इतका आकर्षक बांधलेला होता, अगदी डोळ्यात भरवा असा. अनेक गिऱ्हाईक त्या ठिकाणी उडी घ्यायला लागले, आणि सज्जनो त्या बंगल्याची किंमत त्या ठिकाणी जवळपास 1 कोटी किंमत होती. मग एक जण आला, हो म्हटलं मी बंगला घेतो, काय जे असेल ते रक्कम द्यायला, 1 कोटीपर्यंत हा बंगला मी घ्यायला तयार आहे. मग यानं सांगितलं, हे बघा मला बंगला पण विकायचा आहे, आणि त्याच्याबरोबर माझी मांजर पण विकायची. म्हटले मला काय करायचं, बंगला पण विकायचा आहे, आणि त्याच्याबरोबर माझी मांजर पण विकायची. ज्याला बंगला म्हणजे जो बंगला घेईल त्याला माझी मांजर पण घ्यावी लागेल. बरं म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मांजर पण फार गुणवान होती बरं का, त्याची अतिशय गुणवान होती. दाखवली बघा ही मांजर आहे. ते समोरच्याने म्हटलं बरं काय हरकत नाही, मग सांगा म्हटले बंगल्याची किंमत किती आणि मांजरीची किंमत किती. यानं सांगितलं माझ्या बंगल्याची किंमत आहे 1 रुपया. काय सांगितलं, बंगल्याची किंमत किती 1 रुपया, आणि मांजरीची किंमत किती 99,99,999 रुपया. नाही का, बंगला केवढ्याचा होता 1 कोटीचा. बरोबर आहे का नाही. आता याच्यामध्ये घेणाऱ्याने विचार केला बंगल्याची किती आहेत 1 रुपया, बरोबर आहे की नाही, आणि मांजराची किती आहेत 99,99,999. मग आता सगळे मिळून किती द्यायचे 1 कोटीच द्यायचे. बरोबर आहे का नाही. ह्या हाताने जेवलं काय आणि असं जेवलं काय, बरोबर आहे का नाही, एकच आहेत. मग घेणाऱ्याने काय केलं, बंगला घेऊन टाकला. बंगल्याची किंमत किती 1 रुपया, आणि मांजरीची किंमत किती 99,99,999 रुपये. कॅश मोजून घेतली, त्याच्यापैकी बंगल्याची 1 रुपया असणारी किंमत देवाच्या दानपेटीमध्ये टाकून दिली. देवा ही बंगल्याची किंमत तुझी तुला. नाही का, अरे देवाला सुद्धा फसवणारे लोक या ठिकाणी आहेत. सज्जनो ध्यानात ठेवा, परंतु भगवान परमात्मा काही एवढा वेडा नाही. जो देवाला फसवतो तो स्वतःलाच फसवतो. बरं का, ध्यानात ठेवा, जो देवाला फसवतो तो स्वतःलाच फसवत असतो. सज्जनो या ठिकाणी आमचे गुरुवर्य श्री निकम बाबा नेहमी सांगायचे, येथे कोणाचे काय बाग गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आता ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल. असं आहे का बा, एखाद्याचा हात मोडला त्या ठिकाणी, शिंदे महाराज माऊली बांधा तुमच्या गळ्यामध्ये, यांचा हात मोडला बांधा त्यांच्या गळ्यात, असं नाही. ज्याचा हात मोडेल त्याच्याच गळ्यात पडेल. तसं जो देवाला फसविल त्या ठिकाणी तो स्वतःच फसत असतो. सज्जनो ध्यानात ठेवा, भगवत तत्वाच्या प्राप्तीचा उपाय भगवान परमात्म्यानं सांगितला. दैवी हिशी गुणमयी मम माया दुरतेया मामेव ये प्रपद्यंते माया मितांतरिंती येते एकच लीला तरले जे सर्व भावे मज बसले तया आईलेचं थडिये सरले मायाजळ. हा प्रथम उपाय. पण हा जो प्रथम उपाय आहे हा करत असताना भगवान परमात्म्याने हा उपाय सांगून ठेवला, परंतु मनुष्याची दृष्टी तिकडं जात नाहीत. म्हणून याच्यासाठी देवाची प्राप्ती केल्याशिवाय, हरीची प्राप्ती केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये तरुणोपाय नाही. किंवा जन्म मरणाची जी येरझार आहेत, ती येरझार जर आपल्याला जर तिच्यातून बाहेर जर पडायचं असेल तर त्याच्यासाठी साठविला हरी जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी. हे त्यांची सरली येरझार, त्यांची सरली येरझार, त्यांची सरली येरझार, त्यांची सरली येरझार. झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, हे झाला सफळ व्यापार. त्यांची सरली
जगामध्ये ज्याने आपल्या जीवनात हे केलं, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार, झाला सफळ व्यापार. या ठिकाणी जो आपण व्यापार करतो नाही का, तुका म्हणे हित होय तो व्यापार. असा व्यापार सफल होण्यासाठी आणि ही एरझार संपवण्यासाठी उपाय काय आहेत? साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार, त्यांची जन्म मृत्यूची असणारी एरझार, जे आपण सांगितलं सुरुवातीला, पुनरपी जन्म पुनरपी मरणम, या असणाऱ्या चक्रामधून बाहेर पडण्यासाठी ज्यांनी आपल्या हृदय मंदिरामध्ये हरीला साठवलं, हा एक उपाय. परंतु या मृत्यू लोकामध्ये दैवी हेषा गुणमयी याच्यावरती उवीमध्ये एक उपाय सांगितलेला आहे. एथ एक नवलावो, जो जो की जे तरनो पावो, तो तो अपाय होय ते ऐक. भगवान परमात्मा सांगतात की इथं जो जो उपाय केला तोच काय होत असतो, तर अपाय होत असतो. बरं का, त्या शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये असा प्रसंग झाला. आमच्याबरोबर एक बंगाली बाबा होते आणि त्या शूलपाणेश्वरमध्ये म्हणजे ज्यावेळी अगदी हे सरदार सरोवर झालेलं नव्हतं त्यावेळेस आम्ही पाहिलं अगदी 100-150 फुटाची नर्मदा मैया होती, एकदम 100-150 फुटाची, आणि दोन्ही बाजूनं भले मोठे डोंगर, आणि त्या डोंगरामधून अतिशय खोल अशा पद्धतीचं पाणी, त्याच्यामध्ये मगरी वगैरे आम्ही स्वतः पाहिल्या. 2005 साली हा प्रसंग आम्ही पाहिला. आणि नेमकं आम्ही तिथून जात असताना एके ठिकाणी असं छोटीशी अशी पाऊलवाट होती आणि संपूर्ण असा डोंगर होता, आणि त्या डोंगरावरून अशी माती कोसळलेली होती आणि खाली अशी नर्मदा मैया अतिशय खोल होती, आणि तिथून आम्हाला जायचं होतं. जात असताना प्रसंग असा निर्माण झाला की आमच्याबरोबर एक बंगाली बाबा नावाचे साधू होते. आता त्याच्या अगोदर आम्हाला त्या शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये लुटलेलं होतं. आमच्याकडे काही नव्हतं, पाण्याचे कमंडल वगैरे काही नव्हते, पण त्या बाबांकडे एक भोपळ्याचा तुंबा होता त्या ठिकाणी, नाही का, जसा गजानन बाबांकडे होता तसा एक भोपळ्याचा तुंबा होता. बाकीच्यांचे कमंडल घेऊन टाकलेले होते. आता तुंबा घेऊन काय करतील ते लोक, त्यांनी तो काही घेतलेला नव्हता. नेमकं असं झालं, आम्ही तिथून जात असताना त्या बंगाली बाबांचा पाय सटकला, आणि पाय सटकल्यानंतर बंगाली बाबा असे खाली सटकायला लागले, आणि तेवढ्यामध्ये त्यांचा तो तुंबा खाली पडला, आणि तो तुंबा घ्यायला गेलो की आणखी पुन्हा खाली जायला लागले. त्यांना सांगितलं, मला बाबाजी छोड दो तुंबा. त्याला सांगितलं सोडून द्या म्हटल्यानंतर बाबांनी त्याचं नाद सोडला. पण तेवढ्यामध्ये त्यांना वर येत असताना ते वर येण्याचा प्रयत्न करतात, पण त्या मातीमुळे आणि एकदम तिरक्या भागामुळे बाबा अधिक खाली घसरायला लागले, आणि त्यातल्या त्यात घाबरून गेले. वरती येणं तर राहिलंच बाजूला, पण बाबा अधिक खाली जायला लागले. आणि मग तेवढ्यामध्ये काय केलेलं आहे, तर आमचे जे बाळासाहेब महाराज होते, त्या बाळासाहेब महाराज जवळच होते, त्यांनी हात दिला, पण हात दिल्यानंतर बाळासाहेब महाराजांना सुद्धा त्यांना काही घेता येईना, पुन्हा ते खाली सटकल्यानंतर मी गेलो. बाळासाहेब महाराजांनी काय केलं, वरती एक असं छोटंसं एक झाड होतं, त्या झाडाला असं धरलं, आणि धरल्यानंतर तोपर्यंत मी पुन्हा त्यांच्या हातामध्ये माझा हात दिला, पण तरी सुद्धा बाबा अधिक खाली गेले. शेवटी मी ती लुंगी घेतली आणि ती लुंगी सोडली, आणि सोडल्यानंतर अशी खाली त्या ठिकाणी बाबांना दिली, आणि मग बाबानं ओढून काढलं. बघा, बाबा बंगाली बाबा वरती येण्याचा प्रयत्न करतात, पण वरती येण्यापेक्षा ती अधिक खाली जायला लागले. आणि खाली जर पाहिलं तर सगळं गाळ होता त्या ठिकाणी. खाली जर पाहिलं तर मोठमोठे मगरी वगैरे त्या पाण्यामध्ये होत्या. सजनो, तसंच आहे आपल्या जीवनामध्ये. आपण जितकं वरती येण्याचा प्रयत्न करतो तेवढा जीवात्मा हा खाली जातोय. म्हणून इथे एक नवलावो, एक या ठिकाणचं असणारं नवल आहेत, आश्चर्य आहेत. जो जो की जे तरनो पावो, आपण जन्म मृत्यूच्या या चक्रामधून तरण्यासाठी जो जो तरनो पाव करतो तो अपाव होय ते ऐकतो. काय होत असतो, उपाय न होताना अपाय होतो. मग प्रथम उपाय सांगितला, भगवान परमात्म्याच्या सर्व भावाने शरणागती करणं, हा पहिला उपाय. पण याच्यापेक्षा सोप्यात सोपा त्या हरीच्या प्राप्तीचा उपाय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात. हरी प्राप्तीसी उपाय, 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 हरी प्राप्तीसी उपाय.
जय 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 गोपाल 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 हरे हरे जय जय कुंडलिका वरदे हरि बोल श्री नामदेव महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत जनार्दन स्वामी महाराज की जय गोपाल 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 संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. सजनो, हरी प्राप्तीसाठी जो उपाय आपण करतो तो अपाय होतो, पण असा एक उपाय अतिशय महत्त्वपूर्ण सांगितलेला आहे की जो उपाय केल्यानंतर अपाय न होताना त्या हरीची प्राप्ती आपल्याला होते. याच्यासाठी नाथबाबा सांगतात धरावे संतांचे ते पाय. बघा, नामदेव महाराजांनी सुद्धा आपल्याला हे सांगितलं, संता पायी माथा ठेविता सद्भावे, संता पायी माता ठेविता सद्भावे, संता पायी माता ठेविता सद्भावे, संता पायी माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देवा, तेने भेटे देवा, आपे आप मनोनी संतांची अखंड भजावे, मनोनी संतांची अखंड भजावे, तेने भेटे देवा, तेने भेटे देवा, आपे आप मनोनी संतांची अखंड भजावे, मनोनी संतांची अखंड भजावे. प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी सुद्धा हाच उपाय सांगितला, संतापायी माथा ठेविता सद्भावे किंवा संतापायी माथा धरिता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. आपोआप देव भेटतो. कसं काय बरं? संत महात्म्यांच्या चरणारविंदावरती मस्तक ठेवण्याचा आणि देव भेटण्याचा संबंध तरी नेमका काय, नाही का? नाथबाबा ते सांगतात, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरले की आपोआप हरीची प्राप्ती होत असते. सजनो, याचं कारण असं आहे की ज्या भगवान परमात्म्याची आपल्याला प्राप्ती करायची आहे तो भगवान परमात्मा कुठं आहेत? ज्या सुखा कारणे देव वेडावला, नाही का? वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. नामदेव महाराज ते सांगतात, संता पायी माथा हा संता घरी देव कामधंदा करी, संता घरी देव कामधंदा करी, संता घरी देव कामधंदा करी, संता घरी देव कामधंदा करी. पितांबर धरी वरी छाया, पितांबर धरी वरी छाया, मनोनी संतांची अखंड भजावे, मनोनी संतांची अखंड भजावे. ज्या भगवंताची प्राप्ती करायची तो देव संत महात्म्यांच्या घरी काय करतो? संता घरी देव कामधंदा करी. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. या दृष्टिकोनातून ज्या देवाची प्राप्ती करायची तो देव कुठे? तो आता वैकुंठात राहत नाही. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयोरवो मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. या दृष्टिकोनातून माझे भक्त गाती जेथे. प्रमाण कोणाचं काही माहिती नाही, पण नारदा मी उभा तेथे. या न्यायाने तो भगवान परमात्मा संत महात्म्यांच्या घरी, नाथ बाबांच्या घरी प्रत्यक्षात भगवान परमात्म्यानं काय केलं आहे? कावडीनं पाणी वाहिलेलं आहे, ध्यानात ठेव. आणि म्हणून अगदीच नाथ बाबा
सानिध्यामध्ये असणारे जे गावबा नावाचे जे त्यांचे शिष्य होते, आता सगळ्यांना माहिती आहेत, वेगळं काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः प्रत्यक्षात सर्व पैठण क्षेत्रामधलीच बहुसंख्य मंडळी आहात. म्हणून अगदीच तो भगवान परमात्मा श्रीखंड्याच्या रूपाने नाथ बाबांच्या घरी काय करत होता, तर त्या ठिकाणी अगदी सेवा करत होता. मग ज्या घरी प्रत्यक्षात भगवान परमात्मा कावडीने पाणी वाहतात, आणि असंही महाराज त्या ठिकाणी बरं का, भगवान परमात्म्याचं फक्त मुख जरी पाहिलं तर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. जीवनामधलं जे पाप आहेत ते भगवान परमात्म्याच्या दर्शनाने तात्काळ काय होत असतं, नष्ट होत असतं. मग जर खरोखर संत महात्म्यांच्या सानिध्यात आपण जर राहिलं आणि त्यांच्या सानिध्यामध्ये जो देव आहे त्याचं दर्शन जर झालं तर आपल्या जीवनामधलं पाप संपलं आणि भगवत परमात्म्याच्या प्राप्तीचं असणारं शुद्ध पुण्य आपल्या जीवनात प्राप्त होत असतं. म्हणून या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला काय होतं असतं, संतांची सेवा केल्यानंतर संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जो येला संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ लाभ. हो, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ म्हणजे तो पद्मनाभ ज्याचं नाव आहे तसा भगवान परमात्मा संतांच्या दर्शनाने काय होत असतो, आपल्याला जोडल्या जातो, त्याची प्राप्ती होत असते. पुन्हा महत्वाची गोष्ट आहे, पुन्हा एक महत्वाची गोष्ट आहे, भगवत तत्वाच्या प्राप्तीसाठी काय लागतो, महाबोध लागतो बरं का. भगवत तत्वाच्या प्राप्तीसाठी महाबोध लागतो. संत महात्मे ज्ञान नाही देत, संत महात्मे बोध देत असतात. बोध दिला मग सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समोर गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेमचंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. या न्यायाने इथं ज्ञानाची देवाणघेवाण नाही. जसा भगवान परमात्मा अनंत आहे, व्यापक आहे, तसं ज्ञान सुद्धा अनंत आहे, व्यापक आहे. म्हणून ज्ञानाची देवाणघेवाण नाही, देवाणघेवाण जी आहे ती बोधाची. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम, या न्यायाने बोधाची गरज आहे. आणि बघा, संत महात्म्यांनी जर ठरवलं की हा जो बोध आहे तो अमक्या अमक्याला प्राप्त व्हावा, जो इथं शूलभंजन टेकडीवरती आलेला आहे, ज्यानं निष्ठेनं पारायण केलं, ज्यानं सुंदर पद्धतीने इथं नामस्मरण केलं, कुठली कुसराई केली नाही, काही नाही, कीर्तन ऐकताना आळस केला नाही, कुठला न्यूनगंड मनात आणला नाही, 6च्या 8ची सेवा होती. आता इथं 9 वाजत आले तरी बाबा अजून प्रथम चरणातून सुद्धा आटोपतं घेणार. आता या बाबाचं आटवायचं कसं, असा ज्याच्या मनात न्यूनगंड येणार नाही का. आणि मग जो निष्ठेनं इथं गुरुचरित्राचं पारायण करील, अर्थाचं अनुसंधान करील, त्या कालखंडात नाथबाबा, आणि त्यावेळेस इथं काही मंदिर बिंदिर काही नव्हतं बरं का. आताच एवढी झाडी आहे, आताच एवढा डोंगराचा प्रदेश आहे. त्यावेळेस मी तर म्हणतो कोणीच या ठिकाणी येत नसेल, अशा ठिकाणी एकटे नाथबाबा यायचे आणि आल्यानंतर इथं ध्यानस्थ बसायचे. कितीतरी दिवस ते ध्यानस्थ बसायचे. ना पोटाची चिंता, ना अन्नाची चिंता, ना पाण्याची चिंता. आपल्याला सगळं असून कितीतरी प्रकारच्या चिंता आहे आपल्याला या ठिकाणी, नाही का. सगळं उपलब्ध आहे, राहण्यासाठी सगळं एकदम सुंदर पद्धतीचं मंदिर आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहे, तरी सुद्धा इथं 50 लोकांच्या वरती जास्त लोक येत नाहीत. आले तरी राहत नाहीत, नाही का. लगेच ताबडतोब देखल्या देवा दंडवत करून लगेच ताबडतोब लोक निघत असतात. आणि नाथबाबा त्या कालखंडात इथं राहत होते. तो अनुसंधान करण्याचा प्रयत्न करा. ही जी शिळा आहे हिचं रोज दर्शन करा. या शिळेवरती नाथबाबा बसलेले, हिचं दर्शन करा. या जागेवरती नाथबाबांना साक्षात्कार झालेला आहे. ते जनार्दन स्वामी महाराजांची मूर्ती समोर आहेत, नाथबाबांची मूर्ती आहे, दत्तात्रय प्रभूंचं हे स्थान आहे. या ठिकाणी प्रत्यक्षात दत्तात्रयांची लीला घडलेली आहे. असं अनुसंधान करा आणि एकच प्रार्थना करा, नाथबाबा तुमच्या एवढी आमची शक्ती नाही त्या ठिकाणी. खरं सांगा बरं, नाथबाबांच्या डोक्यावर सर्पानं फणा धरला, आपल्याला जर गोधडी जरी दिसला तरी आपण काय हो, मी तर म्हणतो दुसऱ्या दिवशी थांबणारच नाही, सगळे पळून जातील या ठिकाणी, नाही का. एवढी स्थिती म्हणजे फार भयंकर स्थिती आहे महाराज. परमार्थ ह्या लेकराच्या गोष्टी नाही. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी म्हटलेलं आहे. आणि ती ज्यांनी आपल्या जीवनामध्ये निवडली, ती जी सुळावरची पोळी प्राप्त केली, असे नाथबाबा आहे. म्हणून नाथबाबांना प्रार्थना करा, बाबा तुमच्या सानिध्यामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. आता मात्र आम्ही एकच की तुम्हाला जसा साक्षात्कार झाला तसा साक्षात्कार जोपर्यंत होत नाहीत, जरी बाबाने 5 दिवसात सप्ताह संपवला
झेपावला तरी सुद्धा आम्ही इथून हलणार नाही. आहे का इथं असं कोणी? उलट उरकवायची वाट पाहतात लोक, नाही का त्या ठिकाणी. सजनो ध्यानात ठेवा, पण प्रार्थना तर करा, नका थांबू, निदान प्रार्थना तर करा. सजनो खऱ्या अर्थाने तेवढ्या लेवलवरती जर आपण गेलो आणि तेवढी जर तळमळ जर जिज्ञासा आपण आपल्या जीवनात धारण केली, अरे इकडे तिकडे जाण्यापेक्षा मी काय म्हणतो, इथं असं सुंदर प्रांत, इथं यावं, 8-10 दिवस मस्तपैकी असं अनुष्ठान करावं, मस्त सुंदर. इकडं तिकडं फिरण्यापेक्षा, नाहक टाइमपास करण्यापेक्षा, नाही का, जातो कुठं बाबा अमरनाथला, पण मधीच त्या ठिकाणी कुठं ते मोठं शहर आहे तिकडं जातो, कुठं बोटिंग करतो, कुठं भानगडी करतो, हे उद्योग केल्यापेक्षा अरे अशा टेकडीवरती या. आपल्याकडं अगदीच कालखंड अतिशय थोडा राहिलेला आहे. हे काळा नळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाक पकडे तो सरे, क्षणभंगूर नाही भरवसा, ही शहराची स्थिती आहे. म्हणून आता तरी आपण आपल्या जीवनामध्ये जागृती करा. आणि इथं आल्यानंतर महाराज कीर्तन ऐकत असताना, बाबा वेळ जरी झाला तरी चालेल, पण आम्हाला काहीतरी देऊन जा, असं स्वतः म्हणा या ठिकाणी. सजनो तुम्हाला सांगतो, आम्ही खूप खडतर अशा नर्मदा पायी परिक्रमा केलेल्या आहे. मी माझ्या स्वतःच्या आश्रमात अभिमान म्हणून सांगत नाहीत, 3.25 वर्ष कोणाच्या हातचं जेवण केलं नाही, कोणाची सावली पडू दिली नाही. 3 वाजता सकाळी पहाटे उठल्यानंतर 4च्या आतमध्ये गोदावरी गंगेचं स्नान करायचं, दिवसभर कोणाशी बोलायचं नाही. 3.25 वर्ष एक दिवस सुद्धा मौन सुटू दिलं नाही. इथं नाथबाबांच्या समोर सांगतोय, त्या ठिकाणी एक दिवस सुद्धा मौन त्या ठिकाणी हे सुटू दिलं नाही. एक दिवस सुद्धा भजे खाल्ले नाही, कुरड्या पण खाल्ल्या नाही, काहीच नाही त्या ठिकाणी. 3.25 वर्ष कोणाचं मिष्टान्नाला सुद्धा मी स्पर्श केला नाही. स्वतःच्या हाताने भाजी भाकरी करायची, खायची. देव म्हणजे काय असा फुकटचा बाजारचा भाजीपाला नाही त्या ठिकाणी, ध्यानात ठेवा. आता सुद्धा इथपर्यंत यायचंय, तुमच्या डिझेलचे पण पैसे घ्यायचे नाहीत, स्वतःचे त्या गाडीचा मेंटेनन्स वेगळा आहे, त्या ठिकाणी इथपर्यंत यायचंय, तुमच्या डिझेलसाठी सुद्धा पैसे घ्यायचे नाही. इथं यायचं, सेवा करून जायची. काय एवढ्या सोप्या गोष्टी का? मी काही नोकरीला नाही त्या ठिकाणी, ध्यानात ठेवा. कोणी जे माझे 4 भक्त मंडळी ते 1000-500 रुपये देत असतील, ते मी कशासाठी, पेट्रोल डिझेलसाठी वापरून टाकतो त्या ठिकाणी, ध्यानात ठेवा. महत्वाची गोष्ट अशी आहे सज्जनो, परमार्थ म्हणजे नुसता टाइमपासचा विषय नाही. इथे यायचं, कमरं बांधायचे आणि 50-50 हजार रुपये घ्यायचे, याच्यासाठी परमार्थ नाही सज्जनो. परमार्थ हा विषय खूप वेगळा आहे. आणि म्हणून या असणाऱ्या पुण्यपावन भूमीमध्ये नाथबाबांना ते जितके निष्काम होते, तेवढी निष्कामता आपल्यामध्ये अंगीकृत करा. थोडं जरा चांगलं श्रेष्ठ तत्वज्ञान ऐकण्याची इच्छा करा या ठिकाणी. जे ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काहीतरी वैराग्य प्राप्त होईल. नाहीतर मग हास्य विनोद काय चालू, अरे रोजचा चालू आहे संसारामध्ये, सगळे आपल्याला हसतातच आहे त्या ठिकाणी, ध्यानात ठेवा. सगळं जग आपल्याला हसतच आहे त्या ठिकाणी. म्हणून आपण आपल्या जीवनात त्याच्यामध्ये टाइमपास ना करू. कीर्तनकार आला, बाबा कीर्तनच करा, नाक फालतू इकडच्या तिकडच्या गोष्टी नका सांगू. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवर जेणेकरून मूर्ती ठसावी अंतर श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे आपण आपल्या जीवनामध्ये ध्यानात ठेवा. म्हणून चांगलं ऐकण्याचा प्रयत्न करा, योग्य ऐकण्याचा प्रयत्न करा, ज्याने ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये वैराग्य होईल. सजनो ह्या एवढ्या सोप्या गोष्टी नाही. म्हणून जीवनामध्ये त्या भगवत तत्वाची प्राप्ती आपल्याला करायची. मग तो परमात्मा आपल्याला या ठिकाणी ज्ञानाची देवाणघेवाण नाही, देवाणघेवाण ती बोधाची. मग तो बोध संत महात्मे आपल्याला देत असतात. तो बोध दिल्यानंतर आपल्या जीवनात भ्रांती समूळ गेली, दिसू लागली वाट, मग आपल्याला वाट दिसत असते. एवढ्यासाठी संतांनी तो बोध आपल्याला द्यावा. आणि ध्यानात ठेवा, माऊली ज्ञानोबा सांगतात, तो म्हणेल ते तर आहे महाबोधू. पहा बरं का, जर एखाद्यामध्ये तेवढं ज्ञान नाही, तो साधा भोळा आहे, साधा आहे पण भोळा आहे बरं का, ही गोष्ट अतिशय महत्वाची. साधा आहे आणि भोळा आहे त्या ठिकाणी. मनामध्ये कपटगाठ मन में नाही सबसे सरळ स्वभाव, नारायणता भगत की लगी किनारे नाव. मनामध्ये कुठल्या प्रकारची कपटाची गाठ नाही, सगळ्यांशी सरळ जो राहतो आणि आशांचाच उद्धार होत असतो बरं का, आशांचाच उद्धार होत असतो. मग जर समजा नाथबाबांनी ठरवलं की अमुक अमुक व्यक्तीने सुंदर पद्धतीचं पारायण केलं आणि त्या बोधाला सांगितलं, हे बोधा तू अमुक व्यक्तीच्या ठिकाणी जाऊन राहा, मग तो बोध विचारत नाही, अहो त्याला विवेक म्हणजे काय कळत नाहीत, त्याला वैराग्य म्हणजे काय कळत नाहीत, त्याला समाधी षटक संपत्ती म्हणजे काय कळत नाहीत, त्याला मुमुक्षुता म्हणजे काय कळत नाहीत, मी कसा तिथं राहू, तो म्हणत नाहीत. तो म्हणेल म्हणजे संत महात्मे म्हणतील त्या ठिकाणी महाबोध जाऊन राहत असतो आणि त्या महाबोधाच्या द्वारे आपल्याला परमतत्वाची प्राप्ती होत असते. पुन्हा देवाचं आणि संत महात्म्यांचं मायलेकराचं नातं आहे, मायलेकराचं नातं आहे. मग जसं एखाद्या असणाऱ्या लेकराने इच्छा
करावी आणि आईने ते पूर्ण करू नये असं कधीच होत नाहीत. लेकराने इच्छा केल्या तो काय करतो, ती आई काय करत असते, त्याची असणारी इच्छा पूर्ण करते. हा भगवान परमात्मा तर कामधेनू कल्पतरू चिंतामणी या न्यायाने असणार तो भगवान परमात्मा आहे. मग तो जो परमात्मा आहे आणि त्याचे बछडे असणारे हे संत महात्मे, त्याची लेकरं म्हणजे संत महात्मे, त्यांचं बाळ म्हणजे संत महात्मे. मग त्या संत महात्म्याने जर देवाला सांगितलं की या शूलभंजन टेकडीवरती जेवढे जेवढे आलेले त्यांचं आत्मकल्याण व्हावं, असं जर नाथबाबांनी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझा हरी उपेक्षिना या न्यायाने एकदा का त्यांनी सांगितलं की तो भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हरिप्राप्तीसी उपाय एकच उपाय, धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरायचे म्हणजे धरून पुन्हा सोडायचेच नाही असा त्याचा अर्थ नाही. संतांचे पाय धरावे याचा अर्थ ते ज्या स्वरूपाला प्राप्त झालेले त्या स्वरूपाचं आपण अनुसंधान करावं. संत महात्म्यांची काय करावी, सेवा करावी, तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. आणि संत महात्म्यांच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी संता घरी देव कामधंदा करी, किंवा तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचं भोजन म्हणजे काय, जसं नाथ बाबा ते असणारे दत्तात्रय प्रभू आणि जनार्दन स्वामी महाराज ते काय होते मलंगाच्या वेशामध्ये, आणि दत्तात्रय प्रभू आले. आणि दत्तात्रय प्रभू आल्यानंतर जनार्दन स्वामी महाराजांचा आणि त्यांचा दोघांचा संवाद चालू असताना नाथ बाबांनी काय केलेलं आहे तर तो संवाद ऐकला. दुसरी महत्वाची गोष्ट, त्या ठिकाणी ते कुत्रीचं दूध काढलं, कटोऱ्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये शिळे तुकडे काढलं, खाल्लं, टाकले. दोघं जण खायला लागले. नाथा तू पण खा. नाथ बाबाला किळस यायला लागले, अरे कुत्रीचं दूध आणि ते या ठिकाणी खातायत, पण एवढेच चवीने खातायत म्हणून तो कटोरा धुवत असताना फक्त त्याच्यामधले काही कण खाले. तर नाथबाबांना प्रचिती आली, अवघी चित्रलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्र ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. हा अनुभव नाथबाबांना आला, आनंदाचं उधाण आतमधून भरून आलं. आणि मग कळालं की हे उच्चिष्ट, आता संतांचं उच्चिष्ट म्हणजे संतांच्या असणाऱ्या मुखामधला उपदेश, संतांचं उच्चिष्ट म्हणजे संत महात्म्यांचे तत्वज्ञानपर असणारे तत्व मत्स्यादिक जे काही महावाक्य त्या महावाक्याचा प्रबोध, त्याला संत महात्म्यांचं उच्चिष्ट म्हटलेलं आहे. आणि सज्जनो याच दृष्टिकोनातून वचनानं मोडी बोलले ते हे खऱ्या अर्थाने काय आहेत, संत महात्म्यांचं उच्चिष्ट आहे. म्हणून हे संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये नाथबाबाला त्याचा अनुभव आला. तसं या परमपावन भूमीमध्ये तो भगवान परमात्मा आणि ते संत महात्मे यांचं माय लेकराचं नातं असतं. आणि एकदा लेकराने जर सांगितलं तर देवाला तो शब्द मोडता येत नाहीत. म्हणून हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी या टेकडीवरती प्राप्त होऊ शकतात. मग धरावे संतांचे ते पाय याचा अर्थ त्या संत महात्म्यांच्या पायामध्ये त्या स्वरूपामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा अंतर्भाव आहेत. म्हणून अशा पद्धतीनं अगदी त्या संत महात्म्यांच्या स्वरूपाशी अनुसंधान करणं, हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची वंदने, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद दिती ग्वाही, एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. मनाचा मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य दुसरं कोणामध्ये नाही, ते फक्त एकतर भगवान परमात्म्यामध्ये आहेत. मनाचे संकल्प पाविल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याची पायी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, संत महात्मेच आपल्या मनाचं मनोरथ पूर्ण करत असतात. आता हे जे मन आहे एकीकडे चंचल आहे, पण दुसरीकडे या मनाचे एक निके, जे देखिल्या गुढीच्या ठाया सुखे, म्हणून अनुभव सुखाचे कौतुके दावीजा जायचे. मन जसं माशी सर्वत्र बसते पण विस्तावरती बसत नाहीत, तसं मन सर्वत्र जातं पण भगवंताच्या चरणाविंदावरती जात नाहीत. असं चंचल चपल मन जर संत महात्म्यांची सेवा जर केली तर ते भगवत तत्वाच्या चरणाविंदावरती जातं किंवा परमात्मा तत्वाशी अनुसंधान करतं. आणि अनुसंधान केल्यानंतर मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. या न्यायाने हे मन प्रवृत्तीला सोडून निवृत्त अवस्थेवरती प्राप्त होत असतं. आणि हे सगळं संत महात्म्यांच्या कृपेने होत असतं. मनाचा मनोरथ संत महात्म्यांच्या कृपेनंच प्राप्त होत असतो. म्हणून तेने साधते साधने तुटते भवाची वंदने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आज आपण प्रथम
उत्तम चरणावरती काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. वेळ आपल्याकडे थोडी होती. याचं पुढचं चिंतन आम्ही श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनल या ठिकाणी चालू केलेलं आहे. या चॅनलच्या माध्यमामधून तुम्हाला हे सगळं ऐकायला मिळेल. आता शनेश्वर महाराजांची कथा टाकलेली आहेत, देवी भागवत कथा टाकलेली आहेत, त्याच्यानंतर नर्मदा 3 पायी परिक्रमा 3 गाडीने केल्यामुळं त्या माध्यमातून आलेले सगळे अनुभव, अनेक संत महात्म्यांचे असलेले अनुभव आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमामधून ते प्रचार प्रसार त्याचा करत असतो. नवीनच आता 1 महिना झाला आम्ही चॅनल शुभारंभ केलेला आहे. याच्यावरती हे पुढचं कीर्तन तुम्हाला जर ऐकायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ऐकता येईल. असो, आज या प्रथम भागाचं म्हणजे प्रथम कडव्याचं, एकाच असणाऱ्या कडव्याचं चिंतन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या असणाऱ्या पैठणकर महाराजांनी, आमच्या असणाऱ्या आव्हाड महाराजांनी या ठिकाणी मला पाचारण केलं आणि ही सेवा माझ्यासारखे एका सामान्य साधकाला या ठिकाणी दिलेली आहेत. याबद्दल मी त्यांचा ऋणी आहेत. कारण अशा स्थानावर येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागत असतं. त्या पुण्याने मनुष्य या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर त्याला काही सेवा मिळत असते. मला असं वाटतं माझं अनंत जन्माचं पुण्य आज या ठिकाणी उदयाला आलं आणि अशा या भव्य दिव्य नाथबाबांच्या साक्षात्कार भूमीमध्ये या कीर्तनाची सेवा अधिक मासाच्या पर्वणीवरती मला या ठिकाणी मिळालेली आहेत. सर्व गुरुबंधू मंडळी यांनी उत्कृष्ट पद्धतीचे 6 ते या ठिकाणी केलेले आहेत. बोलण्याच्या ओघामध्ये सेवा 6 ते 8 होती, परंतु 7 ते 9 या ठिकाणी सेवा होती. 7:15 आपली सेवा सुरू झाली. आता बरोबर 9 या ठिकाणी वाजलेले आहेत. म्हणून आपण याच ठिकाणी विठ्ठल जय जय हरी जय जय परायण ज्ञानेश्वर माऊली वैराग्यमूर्ती रुई आश्रम निफाड यांनी खूप त्यांचा अमूल्य मेळ देऊन त्यांनी या स्थानावर दत्तधाम शूलीपंजन पर्वत नाथरायाच्या तपोभूमीमध्ये येऊन त्यांनी गोड असं निरूपण केलं. त्याबद्दल त्यांचे सप्ताहाला आलेल्या भाविकातर्फे हार्दिक अभिनंदन.